हॅलो एव्हरीवन, फेअरलेस आरपी मध्ये तुमचे स्वागत आहे। तर आजचा हा मेकअप जो मी केलेला आहे तो मी केला आहे पार्टीसाठी। तर फ्रेंड्स, हा एक वेस्टर्न लुक आहे, हा तुम्ही पार्टीसाठी क्रिएट करू शकता। तर आपण बघूया हा मेकअप मी कसा केला। तर सर्वात पहिल्यांदा मी यूज केला आहे मॉइश्चरायझर, जे खूप इम्पॉर्टंट आहे। त्यानंतर जिथे मला चेहऱ्यावर थोडे थोडे स्पॉट आहे तिथे मी हे ऑरेंज करेक्टर यूज करणार आहे, जे आहे नायकाचं ऑरेंज करेक्टर मी घेतला आहे। आणि जिथे जिथे मला स्पॉट आहे तिथे तिथे मी ते लावले आहे। ते मी छान ब्लेंड करून घेत आहे। हे बघा, त्याने डार्क स्पॉट जिथे जिथे असतील ते पूर्णपणे लाईट दिसत आहे। त्याच्यानंतर मी स्विस ब्युटीचं हे कन्सिलर घेतलं आहे आणि एक्झॅक्टली त्याच प्लेसेसवर लावलं आहे जिथे मी ऑरेंज करेक्टर लावलं होतं। याच्याने तुमचे जे स्पॉट आहेत ते लाईट होऊन जातील। सो कन्सिलर मला यूज करायची गरज आहे। जर तुम्हाला नसेल तर तुम्ही हे स्किप ही करू शकता। तर इथे मी एक ब्युटी ब्लेंडर घेतला आहे, ज्याचं वॉटर मी स्विच करून घेतलं आहे। तर मग मी ब्लेंड करत आहे हे पूर्ण कन्सिलरला। तर हे ब्लेंड करून झाल्यानंतर मी सीसी क्रीम घेतली आहे। ओरिफ्लेमची ही सीसी क्रीम आहे। जे पण प्रोडक्ट यूज केले आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आता हे फाउंडेशन मी माझ्या फेसवर लावले आहे आणि त्यालाही छान पद्धतीने ब्लेंड केलं आहे। जेव्हा तुम्ही ब्युटी ब्लेंडरच्या मदतीने हे ब्लेंड करता तेव्हा ते खूपच छान ब्लेंड होतं। त्याच्यानंतर मी माझा आयब्रो फिलअप करणार आहे। तर आयब्रो फिलअप करण्यासाठी मी हे मॅट लुकचं प्रोडक्ट घेतलं आहे, परफेक्ट प्रो आय शॅडो। जोही शेड तुम्हाला सुटेबल असेल किंवा सूट होत असेल तो तुम्ही यूज करू शकता। तर मी माझे हे आयब्रो फिलअप केलेले आहे एका अँग्युलर ब्रशच्या मदतीने। आयब्रोज फिलअप करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे। त्याच्यानंतर मी आय लायनर घेतला आहे। तर हे आय लायनर आहे ओरिफ्लेमचं D1चं आय लायनर। तर इथे मी एक नाजूक आय लायनर लावलं आहे। तुम्हाला जर विंग्स काढायला आवडत असतील तर तुम्ही विंग्सही काढू शकता, त्यानेही तुमचा मेकअप अगदी छान असा दिसून येतो। त्याच्यानंतर मी शुगर ब्रँडची ही काजळ पेन्सिल घेतली आहे। तर हे काजळ मी लावणार आहे माझ्या अपर वॉटर लाईनला आणि लोअर वॉटर लाईनला। त्याच्यानंतर मी ही शुगर ब्रँडची लूज पावडर घेतली आहे। तर मी ती लावली आहे माझ्या चीक बोनवर, अंडर आईजवर, फोरहेड, नोजवर। अशा प्रकारे ही मी लूज पावडर आहे ही सगळीकडे व्यवस्थित ब्रशच्या हेल्पने स्प्रेड करून घेणार आहे। हे बघा, त्याच्यानंतर अगेन मी हे स्विस ब्युटीचं ब्लश पॅलेट घेतलं आहे। हे माझ्या फिंगर्सच्या हेल्पने मी लावत आहे। तर इथे मी हे पिंक कलरचं ब्लश घेतलं आहे, त्याने फेसला लावलं आहे। त्यानंतर हे वेट अँड व्हाईटचा हायलायटर मी यूज करत आहे। हेही मी फिंगरच्या मदतीने लावत आहे। त्याच्यानंतर मी यूज केला आहे स्विस ब्युटीचं लिप लायनर। त्याच्यानंतर मी यूज केला आहे शुगर ब्रँडची लिपस्टिक, जी स्मग मी नॉट लिक्विड लिपस्टिक आहे। याचा शेड आहे बेअर फ्लेअर 16 नंबरची लिपस्टिक आहे। त्याच्यानंतर मी माझे आय लॅशेस कर्ल करून घेत आहे मस्करा लावण्यासाठी। तर तुम्ही हा ऑप्शनही स्किप करू शकता। त्याच्यानंतर मी हा इनसाइडचा मस्करा घेतला आहे, तो मी व्यवस्थित माझ्या आईजला लावत आहे। त्याच्यानंतर अगेन मी स्विस ब्युटीचं जे ब्लश पॅलेट होतं त्यातलाच एक फेंट पिंक कलर जो आहे तो मी माझ्या आय शॅडोसाठी यूज केला आहे। आणि वेट अँड व्हाईटचं जे हायलायटर यूज केलं होतं ते ग्लॉसी लुक येण्यासाठी, स्पार्कलिंग ग्लिटरी आईज दिसण्यासाठी मी ते यूज करत आहे।
त्यानंतर मी अगेन इथे थोड्याशा विंग्स काढून घेतल्या आहे, कारण हा वेस्टर्न लुक आहे त्यावर विंग्स ह्या खूप छान दिसतात. आणि त्यानंतर मी अगेन माझ्या लिप्सला एक ग्लॉसी लुक यावा त्यासाठी मी हे लिप ग्लॉस लावला आहे. आणि आता अशा प्रकारे माझा हा मेकअप कंप्लीट झालेला आहे. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की तुमच्याकडे जर हेच प्रोडक्ट नसतील तर तुम्ही अल्टरनेटिव्ह प्रोडक्टही वापरू शकता. मी आणखीन तुमच्यासाठी काही व्हिडिओ घेऊन येणार आहे, त्यामध्ये मी सांगणार आहे की तुम्ही कुठले अफोर्डेबल मेकअप प्रोडक्ट यूज करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू एव्हरीवन.